आणि सर हे जरी सगळे बॅकलिंक जे आहे ते कंपनीमध्ये हे सगळेच क्रिएट करायला सांगतात का ॲज अ एस-ई-ओ?
पण इथे ते काय म्हणते, क्रिटिकल एरर, क्रिटिकल एरर फाइंड ऑन युअर साईट. तर मे बी हा असेल. आता जर मी इथं वर्डप्रेस ऍडमिन वरती गेलो तरी पण मला ती वर्डप्रेस ही वर्डप्रेस जे आहे ते इन्स्टॉलच नाही आहे आपलं. सो आता ह्या केसमध्ये आपल्याला वर्डप्रेस आपल्याला इन्स्टॉल केलं पाहिजे. ओके, मी साईटवरती आलो, वर्डप्रेस आपल्याला इन्स्टॉल केलं पाहिजे. ओके, मी साईटवरती आलेलो आहे आणि इथं वर्डप्रेस ओव्हरव्ह्यू आहे. ओके, आता ते काय म्हणते, ओके, आता ते काय म्हणते, ऑन युअर साईट, तुमच्या साईटवरती एक एरर झालेली फाइंड आउट झालेली आहे, तर ती एरर फिक्स करा. तर आधी आपण झालेले आता होस्टिंजरचा जो एआय ट्रबल शूटर आहे तो चेक करतो, एआय ट्रबल शूटर आहे तो चेक करतोय नक्की एरर काय आहे. तसं त्यांना 403चं पेज सापडलेलं आहे. ठीक आहे, कारण की कोणत्याही पद्धतीचं पेजच अवेलेबल नाहीये तिथे. ओके, त्यामुळे 403चं पेज सापडलं का, कारण की कोणत्याही पद्धतीचं पेज वेब वेबसाईट अवेलेबल नसेल तर त्या टायमिंगला तुम्हाला येते. आता फिक्स माय वेबसाईट म्हटल्यानंतर काय होईल, वेबसाईट म्हटल्यानंतर काय होईल, ते 403 ची एरर जी आहे ना ते निघून जाईल. काहीतरी एच टी ऍक्सेस मध्ये चेंज केला जाईल किंवा रिझॉल्व केल्या जातील. अप्लाइंग सोल्युशन ऍक्च्युली हे असतं, बट ठीक आहे, आपण तरी आता हे करूयात. डायरेक्ट इन्स्टॉल पण आपण करू शकलो असतो. तोपर्यंत आपण एक वेट करूया थोड्या वेळ. ओके, हॅलो. हॅलो. हॅलो, कोणी काही डाऊट वगैरे विचारला का, डाऊट वगैरे विचार. हॅलो. हा हा सर. हा हा सर, काल जर मी ते ट्रॅव्हलिंग मध्ये होतो ना, काय काय केलं का डायरेक्ट बनवली वेबसाईट नाही ना? नाही नाही, अजून वेबसाईट बनवलीच नाही. लेक्चर अपलोड करेल, हां ते लेक्चर तुम्ही पाहून घ्या. सोपं आहे, फक्त हां. डोमेन नेम काय असतं आणि होस्टिंग कव्हर केलेलं आहे. डिटेल ओके. मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तिथे, तुम्ही ते लेक्चर बघा, तुम्हाला समजून जाईल. त्याच्यामध्ये ते लेक्चर बघा हां हां. ऍक्च्युअली इन्स्टॉलेशन जे आहे ते आज टेक्निकल पार्ट आपण घेतोय. सो हे लेक्चर झाल्यानंतर मी तर नेक्स्ट लेक्चरला मात्र अपलोड. चालेल. ओके, तरी पण नाही समजलं तर नेक्स्ट लेक्चरला मात्र मग मी नक्की तुम्हाला कव्हर करून देईन ते. ठीक आहे, चालेल. कव्हर करून देईन. पडूयात. चालेल, सो हे टाइम घेत आहे आपण. ठीक आहे, इथून बाहेर पडूयात. एरर फिक्स अवेलेबल नाहीये. ठीक करायची गरज नाही, कारण फोन अवेलेबल नाहीये. ठीक आहे, सो काय करूयात आपण डायरेक्ट इन्स्टॉलेशन. ठीक आहे, सो काय करूयात आपण डायरेक्ट इन्स्टॉलेशन करूयात. ते काय करायचंय तुम्हाला, सिम्पली इन्स्टॉल बटनावरती इथे क्लिक, करायची. जसं की वेबसाईटचं टायटल काय राहणार, वेबसाईटचं टायटल काय राहणार, सिम्पली NMD फिल्म जर नेम, तिथे पासवर्ड टाकलेला असेल, तिथे पासवर्ड टाकलेला
ओके NMD @pvt@22 हा पासवर्ड ठेवूयात आपण. ओके हा पासवर्ड हा पासवर्ड ठेवतो. ॲडव्हान्स वरती ठेवतो. ॲडव्हान्स वरती क्लिक करा. हा युजर नेम आहे, हा पासवर्ड आहे. ठीक आहे. इथे इन्स्टॉलेशन पासवर्ड आहे. ठीक. पाथ म्हणजे काय, सब डिरेक्टरीच्या आत तुम्हाला का आपल्याला जे इन्स्टॉलेशन आहे ते करायचं आहे. डेटा करायचा आहे का, तर नाही. एक्झिस्टिंग डेटाबेस यूज करायचा आहे का, तर नाही. आम्हाला क्रिएट न्यू डेटाबेस करायचा आहे आणि त्या डेटाबेसचा पासवर्ड सुद्धा सेम ठेवा. ॲडमिनिस्ट्रेशन. सो हा डेटाबेसचा पासवर्ड, ॲडमिनिस्ट्रेशनचा पासवर्ड सेम आहे. ओके सेम आहे. ओके. आता नेक्स्ट म्हटल्यानंतर ते मला म्हणतंय की तुम्हाला वर्डप्रेसचं कोणतं व्हर्जन इन्स्टॉलेशन करायचं आहे. तर आपण करत कोणतं व्हर्जन इन्स्टॉलेशन करायचं आहे, तर आपण करतो 2 ज्यांनी रिकमेंडेड केस लेवलचं त्यांचं व्हर्जन आहे. बाकीचे पण व्हर्जन्स आहेत जसं की 6.8 आहे. बाकीचे पण व्हर्जन्स आहेत जसं की 8.1 आणि टिल आपण 6.8.2 वालं जे आहे 6.8.2 वालं जे आहे ते डिस्क स्पेस तुम्हाला मिनिमम 55 MB ची साईज लागते. मिनिमम 55 MB ची साईज लागते इन्स्टॉलेशन होण्यासाठी. बट आपल्याकडं ह्याच्यापेक्षा जास्त साईज जी आहे ती सर्व्हरवरती अवेलेबल आहे. मॅक्सिमम PHP चं व्हर्जन जे आहे ते 2. ठीक आहे. आपण एकदम हायेस्ट लेवलचं नाही करत. 4. ठीक आहे. आपण एकदम हायेस्ट लेवलचं नाही करत. 4 आणि 3 नाही करत. आपण जे 8.2 वाला आहे नाही करत, कारण की जे सर्व्हर आहेत, कारण की जे सर्व्हर आहेत, सर्व्हर त्या 8.3 जरी सपोर्ट करत असतील, 8.4 हे आता लेटेस्ट आलेले. सो हे जरी सपोर्ट करत असतील तरी पण त्याच्यामध्ये काही बग्स असू शकतात. ओके. सो लेटेस्ट आलेले आपण एकदम PHP चे वर्जन्स नाही करत. त्याच्यापेक्षा जे प्रॉपरली इस्टॅब्लिश्ड आहे, जे सगळ्या काय म्हणतो सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं टेस्ट करून आलेलं आहे तसं व्हर्जन आपण सिलेक्ट करतो. ते आहे 8.2. 8.3 आणि 8.4 हे लेटेस्ट आहेत. त्यांना अजून थोडंसं डेव्हलप होण्याची गरज आहे. म्हणून आपण PHPचं हे घेतोय शकतो. त्याला अजून थोडंसं डेव्हलप होण्याची गरज आहे. मायनर व्हर्जन्स म्हणजे जे काही छोटे मोठ्या गोष्टी असतील अपडेटच्या, तर ते फक्त तुम्ही ऑटोमॅटिकली अपडेट करा. बाकीच्या अपडेटच्या गोष्टी ते आपल्याला इथपर्यंत समज. जर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील तर एकदा थम्स अप करा. इथपर्यंत समजलंय का आपण कनेक्टेड त्या साईट वरती गेलो, इन्स्टॉल वर्डप्रेस म्हटलो, टायटल डिस्क्रिप्शन पासवर्ड टाकला. ओके. आणि PHP चं व्हर्जन सिलेक्ट केलं, वर्डप्रेसचं व्हर्जन सिलेक्ट केलं. वर्डप्रेसचं व्हर्जन थोडेसे दोन लेटेस्ट व्हर्जन पासून थोडंसं खालचं वाला सिलेक्ट करायचं. सर मला एक क्वेश्चन होता. हा म्हणजे आता ऑलरेडी ज्याच्याकडे वेबसाईट आहे तेच हे करू शकतो ना? ही वेबसाईट बनवायची प्रोसेस आहे. तुम्हाला ह्याच्यासाठी काय लागतं, 2 गोष्टी लागतात. पहिली गोष्ट म्हणजे डोमेन लागतात. ओके. आता आपण ह्या केसमध्ये आपल्याकडे डोमेन रेडीमेड आहे. कोणता आहे? डोमेन रेडल आहे. कोणत्या कंपनीचा आहे? होस्टिंजर कंपनीचा आहे.
हा, हा. ओके. डोमेनची प्राइस असते इनिशियली विकत घेता इनिशियल प्लॅन मिळून प्लॅन आहे तो 2-2.5 हजारापर्यंत तुम्हाला इनिशियल प्लॅन मिळून जातो. ठीक आहे. इयरली आहेत ना चार्जेस? स्टार्ट कर हो, याची प्राइसिंग वाढते. पहिल्या वर्षी तुम्हाला थोडंसं ते स्टार्ट करण्यासाठी स्वस्तात देतात. नंतर डोमेन जातं नंतर असं 1700-1800 प्लॅन जो आहे तो अराउंड 4000-5000 असा जातो. आता एकदा का तुम्ही डोमेन होस्टिंग परचेस केलं तर तुमच्या होस्टिंग सोबत कनेक्ट कसं करायचं? तर ते कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला लागतो नेम सर्व्हर्स. तर हे नेम सर्व्हर्स कुठे मिळतात? कसे घ्यायचे होस्टिंगवरनं आणि ते कसे डोमेन होस्टिंगमध्ये जायचं मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलेले आहे. सिंपल गोष्ट आहे. होस्टिंगमध्ये जायचं. एक मिनिट होऊ शकतोय का? ठीक आहे. आधी आपण इन्स्टॉल करूयात. इन्स्टॉल केल्यानंतर मी तुम्हाला थोडंसं मागं जाऊन नेम सर्व्हर्स कुठून घ्यायचे ते पण सांगतो. ठीक आहे. आधी आपण इन्स्टॉलेशनला लावूयात आपलं वर्डप्रेस. तोपर्यंत नेम सर्व्हर बद्दल जो होस्टिंग प्रोवायडर जो असतो तो काय करतो म्हणजे तो तुम्हाला एक सर्व्हर देतो. बरोबर आणि त्या ॲड्रेसला आपण म्हणतो नेम सर्व्हर. ओके. तर तुम्ही ज्यावेळेस डोमेन विकत घेता त्यावेळेस त्याची जी इन्फॉर्मेशन पण त्या ॲड्रेसवरती काय काय दिसणार त्याची जी इन्फॉर्मेशन स्टोअर असते ती सर्व्हरवरती असते. बरोबर लागतो. ओके. हे कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला नेम सर्व्हरचा यूज करावा लागतो. ओके. सो हे नेम सर्व्हर्स तुम्हाला डोमेनच्या डीएनएस सेट हे नेम सर्व्हर्स मिळतात. तिथून ते घ्यायचे आणि डोमेनच्या डीएनएस सेटिंग मध्ये जाऊन तिथं नेम सर्व्हर्स तुम्हाला ओके. एकदा आपण चेक करूया आपली साईट इन्स्टॉल झालेली आहे का. ओके. ह्याच्यातलं आपण कोणतं यूज करणार आहे. WooCommerce जरी असेल तरी ते वर्डप्रेसचाच पार्ट आहे. Joomla हे वेगळं सॉफ्टवेअर आहे. ओके. आपण वर्डप्रेस जे आहे ते इन्स्टॉल करणार आहे. असं का झालं हे ना मला परत का विचारलं. येस. ह्याने परत नाही विचारलं पाहिजे. ठीक आहे. सो मी हे क्लोज करतो. ऑलरेडी इन्स्टॉल आहे. वर्डप्रेस इन्स्टॉल आहे तो जे आहे ते इन्स्टॉल वर्डप्रेस ॲडमिनला जातो. ओके. ठीक आहे. आलो मी इथे. तर बॅकला जातो. तर हे आपलं वर्डप्रेस जे आहे ते सक्सेसफुली इन्स्टॉल झालेलं आहे. आता मी थोडंसं बॅकला जातो आणि तुम्हाला ओके. आता ह्याच्यातलं कशा पद्धतीनं डोमेनला कनेक्ट करता जो होस्टिंजरचा अकाउंट आहे. ओके. आता ह्याच्यातलं जो होस्टिंगचा प्लॅन आहे तिथे तर इथे बघा इथे होस्टिंग आहे. ओके. बिझनेस वेब होस्टिंग नावाचा प्लॅन मी यांचा घेतलेला आहे. नेम सर्व्हर्स यांचे मिळतील. तर मी इथे मॅनेज वरती क्लिक करतो. नेम सर्व्हर्स यांचे मिळतील. आता ते होस्टिंग नावाचं एक लागतील. इथे होस्टिंग नावाचं एक बटन आहे. चेक करू इथे नेम सर्व्हर्स. तुम्हाला इथे होस्टिंजरचे नेम सर्व्हर आता मला भेटलेले आहेत. काय आहेत. NS1 DNS. ओके. आता मला होस्टिंजरचा अकाउंट ओपन
तुम्हाला होस्टिंजरचा अकाउंट ओपन केल्यानंतर होस्टिंग थम्सअप करा. होस्टिंगचा प्लॅन दिसेल आणि तिथं तुम्हाला हे समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. नेम आता मी आलो आपल्या वेबसाईट्स वरती. ओके, दाखवतो. आता मी आलो आपल्या वेबसाईट्स वरती. ओके, परत जायचं आपल्याला. इथे वेबसाईट्स आहेत आपल्या लिस्ट आणि याच्यामध्ये मला माझी एनिमेशनची जी साईट आहे ना ती डॅशबोर्ड वरती येतो मी. याच्या डॅशबोर्ड वरती आल्यानंतर मी इथे 2 नंबरचा इथे डोमेनचा ऑप्शन आहे. ठीक आहे, मी ह्या डोमेन वर केल्यानंतर मी इथे 2 नंबरचा लेफ्ट सर्व्हर्स आहे. मी ते डीएनएस नेम सर्व्हर्स वरती क्लिक केलं. साईडला ऑप्शन बघा, डीएनएस नेम सर्व्हर्स, ते 2 ऑप्शन मिळत आहेत. ओके, सो इथं चेंज नेम सर्व्हर म्हणायचं आणि सेव्ह म्हणायचं. बघितले आणि सेव्ह म्हणायचं. क्लिअर आहे, समजला सर तुम्हाला? तुमचं डोमेन जे आहे ते होस्टिंगला आहे. आता आपण पुढे जाऊयात. तर तर इकडे बघा, आता आपलं वर्डप्रेस सुद्धा इन्स्टॉल झालेलं आहे. तर इन्स्टॉल झाल्या वेळेस बाय डिफॉल्ट ते अशा पद्धतीनं वर्डप्रेस सुद्धा इन्स्टॉल झालेलं आहे. डिफॉल्ट जेव्हा तुम्ही हे इन्स्टॉल करता तेव्हा तुम्हाला ते एक बाय डिफॉल्ट थीम जी आहे ती इन्स्टॉल करून देतं. ही एक थीम साईडला बघा, अपीअरन्स मध्ये यायचं आणि ते थीमचं ऑप्शन आहे. ओके, सो थीमच्या ऑप्शन मध्ये तुम्ही इथं बघू शकता, म्हणजे ही 2023 जी थीम आहे 2025 ची ती झाली त्यांनी बनवलेली 25 ची. तर बाय डिफॉल्ट त्यांनी जी थीम आहे 2025 ची ती त्यांनी इन्स्टॉल करून दिलेली आहे. ओके, जर तुम्हाला थीम चेंज करायची असेल तर आता मला 2024 ची करायची, तर सिम्पली मला इथे ऍक्टिव्हेट इन्स्टॉल झालेली आहे. आणि इथे तुम्हाला थोडासा थीम बदलल्यानंतर तुमच्या साईट मध्ये पण चेंज दिसतो. तुम्हाला थीम बदलल्यानंतर तुमच्या साईट मध्ये पण चेंज दिसतोय. आता मी लेटेस्ट वाली परत ऍक्टिव्हेट करतो, रिफ्रेश करतो, तर परत तुम्हाला चेंज दिसेल. ओके, आता थीमच्या पार्ट वरती येऊयात आपण. बट त्याच्या आधी तुम्हाला हे वर्डप्रेसचं स्ट्रक्चर काय आहे, कसं आहे. सो आता हे बॅकएंडला येण्यासाठी मी काय प्रोसेस यूज केली, मी होस्टिंजरला लॉग इन केलं. ह्याला हे तुम्हाला सगळं माहिती पाहिजे. ओके, सो आता हे बॅकएंडला ओके वेबसाईटची लिस्ट जी आहे filmproduction.in त्याच्या डॅशबोर्डला आलो. त्याच्या डॅशबोर्ड आणि इथून मी ऍक्सेस करू शकतो. मगाशी काय एरर आली होती बरोबर, पण आता इथे मगाशी जे आहे ते ओपन होणार, कारण की आता आपण वर्डप्रेस इन्स्टॉल केलेलं आहे. आता एरर नाही आली पाहिजे. येस, एरर येणार नाही. आता तुमचं ऍडमिन जे आहे ते ओपन होणार, कारण की आता आपण व्हिजिट साईट वरती तुम्हाला ओपन लिंक इन न्यू टॅब म्हणायचं. इथे तुम्हाला समजतंय की तुमची साईट कशी दिसते. ओके, आता तुम्ही मग एच पॅनल वरती क्लिक केलं की तुम्ही माघारी होता तिथे जाणार आहात. ओके, आला जिथं माघारी केलं
की तुम्ही माघारी होता तिथे जाणार आहात. थम्सअप करा की कसं बॅकएंडला जायचं, कसं माघारी जायचं, कसं साईटवरती जायचं, हे जर तुम्हाला समजलं असेल, समजणं महत्वाचं आहे. ओके, ठीक आहे. सो आता हे जर तुम्हाला समजलं असेल तर आपण आता ह्या गोष्टी, इथे तुम्हाला तुमच्या वेबसाईटचं टायटल दिसतंय. इथून तुम्ही वेबसाईटमध्ये नवीन करू शकता, जसं की पोस्ट, मीडिया, पेज आणि युजर. तर ते तुम्ही तिथून करू शकता. मीडियामध्ये एखादा ब्लॉग पोस्ट तुम्हाला साईटवरती ॲड करायचे असेल तर ते तुम्ही तिथून करू शकता. मीडिया किंवा ऑडिओ अपलोड करायचे असेल वर्डप्रेसच्या स्ट्रक्चरवरती, इमेज किंवा ऑडिओ अपलोड करायचे असेल तर आपल्या वेबसाईटवरती काही मेन पेजेस असतात, जसं की अबाउट. तर अशा पद्धतीचे पेजेस जर तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्ही पेज सेक्शनमध्ये जाऊ, कॉन्टॅक्ट अस, सर्व्हिसेस, प्रोडक्ट पेजेस. तर अशा पद्धतीचे पेजेस जर तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्ही पेज सेक्शनमध्ये जाऊ शकता. युजर, सपोज आता मी ओनर आहे आणि मला सपोज रत्नाला ॲज अ आहे त्या माझ्याकडे राहणार आणि सपोज रत्नाला मी फक्त करणार आणि तिला काही स्पेसिफिक परमिशन देणार. ज्या ओनरच्या परमिशन आहेत किंवा ज्या ॲडमिनच्या परमिशन आहेत त्या माझ्याकडे राहणार आणि सपोज रत्नाला मी फक्त ब्लॉग पोस्ट अपलोड करायला सांगितलं. सेम इथं होस्टिंजरचे काही गोष्टी आहेत जे तुम्हाला ते प्रोव्हाइड यूज करायचे असतील तर तुम्ही इथून करू शकता. केलेलं आहे ज्याच्या मदतीनं कॉन्टे पाठवते आणि एच पॅनलचे होते. तुम्हाला एच पॅनलवरती माघारी जायचं असेल तर ते पाठवतंय. एच पॅनलच्या वेबसाईट्स बघायच्या बिलिंग सेक्शनला पाठवते. हे बाय डिफॉल्ट एक प्लगइन जे आहे ते इन्स्टॉल करून देते होस्टिंजर. त्याचं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्ही अकाउंट ओपन केला. युजरची प्रोफाईल जसा प्रत्येक सोशल मीडिया किंवा कोणतेही तुम्ही अकाउंट ओपन केले तर तुम्हाला जसं सेक्शन असतो तसा युजर सेक्शन तुम्हाला इथे सुद्धा मिळतोय. ओके ओके. जर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएट करायचा तो तुम्ही इथून AI कॉन्टेंट क्रिएट असेल AIच्या मदतीने होस्टिंजरचा यूज करून तो तुम्ही इथून, जे वर्डप्रेस आहे ते इथून डॅशबोर्ड पासून सुरू होतंय. ओके, हे होस्टिंजरचा करू शकतो. मला इथे काही गोष्टी दिसतात. डॅशबोर्ड जसं की वेलकम टू वर्डप्रेस, त्याचं वर्जन नवीन काय आहे या वर्ड, तुमच्या साईटची हेल्थ, तुमची साईट कशी आहे, चांगली तर ते प्रॉब्लेम्स, क्विक ड्राफ्ट वगैरे वाईट आहे, ॲट अ ग्लान्स म्हणजे इथे पोस्ट वगैरे किती आहेत, कोणती थीम ॲक्टिव्ह आहे ते बघा सांगितलेलं आहे त्यांनी. वर्डप्रेस इज रनिंग ऑन 6.8.2 वर्जन आणि 2025 ची थीम. युनिटीमध्ये काही इव्हेंट्स आणि न्यूज असतील तर त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. आहे ती इन्स्टॉल केलेली आहे. ओके, आणि काही कमेंट्स वगैरे येत असतील तर त्याची ऍक्टिव्हिटीज तुम्हाला गोष्टी डॅशबोर्ड मध्ये आहेत. होम मध्ये परत त्याच गोष्टी आहेत. अपडेट्स मध्ये तुम्हाला जर काही अपडेट्स वगैरे आले असतील वर्डप्रेसचे रिलेटेड, होम मध्ये परत वर्डप्रेसचं नवीन वर्जन आलेला सांगितले जातील.
जसं की नवीन व्हर्जन आलं तर ते काय म्हणतं वर्डप्रेसचं नवीन व्हर्जन आलेलं ओके ते असेल तर ते इथे येते ओके मध्ये तुम्ही काय करू शकता जर नवीन सगळे पोस्ट बघायचे असतील ब्लॉग पोस्ट तर तुम्ही इथून बघू शकता नवीन पोस्ट ऍड करायचे असेल तर तुम्ही शकता नवीन पोस्ट ऍड करायची असेल तर तुम्ही सपोज आता आपली वेबसाईट जी आहे ती NMD फिल्म प्रोडक्शन वरती आहे मग आपल्याला कॅमेराबद्दल लिहायचं वरती आहे मग आपल्याला कॅमेराबद्दल लिहायचं तर आपली कॅटेगरी कॅमेरा पाहिजे 4K कॅमेरा ओके आणि त्याच्या रिलेटेड आपण सगळं जे आहे ते रायटिंग तिथे मीडिया जर तुम्हाला मीडिया ऍड करायच्या आहेत त्या ऍड करू ऑडिओ इमेज इतक्या फाईल्स ज्या आहेत त्या ऍड करू जसं मी तुम्हाला पेज क्रिएशन बद्दल सांगितलं नवीन पेज बनवू शकता आणि बाकीचे पेजेस जे आहेत ते बघू शकता वरती कमेंट्स येतात त्या तुम्ही इथे बघू शकता जर एडिट करायचे असेल तर ते प्लगइन आहेत ते बघू शकता आणि नवीन प्लगइन ऍड करू शकता सेम युजरचं पण मी तुम्हाला सांगितलं तसं आहे इम्पोर्ट करायचं असेल जुन्या साईट वरून तर इथल्या साईटचा डेटा एक्सपोर्ट करायचा असेल तर ते साईट हेल्थ ओव्हरऑल हेल्थ साईटची सांग एक्सपोर्ट पर्सनल डेटा काय एक्सपोर्ट हे असेल तर पर्सनल डेटा असेल साईटवरती तो इरेज करायचा असेल तर काही ॲक्शन तुम्हाला शेड्यूल करायचे असेल तर एखाद्या पर्टिक्युलर टाइमला ही ॲक्शन करू शकता तर होऊ द्या तर ती रिलेटेड सेटिंग कमेंटिंग रिलेटेड म्हणजे डिस्कशन त्याची सेटिंग मीडियाशी रिलेटेड काय सेटिंग असेल तर परमालिंक्स म्हणजे काय ह्याला आपण म्हणतो परमालिंक्स ओके सो URL रिलेटेड काय सेटिंग असेल तर किंवा परमालिंक्स परमालिंक्स म्हणजे काय ह्याला आपण म्हणतो परमालिंक्स प्रायव्हसी आणि लाईट स्पीड कॅश हे तुम्हाला मी सांगितले हे एक्सटर्नल प्लगइन आहे जे बाय डिफॉल्ट होस्टिंग तुम्हाला यूज करून देतं इन्स्टॉल मी तुम्हाला एक्सप्लेन कर कोलॅप्स सो एवढ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण 1 बाय 1 प्रॅक्टिकली करून पाहणार आहे आणि ज्याच्यामध्ये कोलॅप्स हा इंट्रो तुम्हाला समजला असेल वर्डप्रेस आपण चांगले आपण ऍक्च्युअल प्रॅक्टिकल बघूयात त्याचं की कशा पद्धतीनं थीम इन्स्टॉल केली जाते कशा पद्धतीनं पेजेस क्रिएट बोर्ड बनवले जातात मीडिया लायब्ररी अपलोड करायची UI UX डिझाईन करायचं त्या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चर केली जातात इथपर्यंत समजलं असेल तर एकदा थम्स अप करा काही डाऊट्स असतील तर डाऊट्स विचारा ओके सो उद्याच्या लेक्चर बद्दल मला ओके सो उद्याच्या लेक्चर बद्दल मला उद्या कंपनीचं जे आहे ते फंक्शन आहे कंपनीचं जे आहे ते फंक्शन आहे आपल्याला सजेल मे बी नसेल सो मला मे बी नसेल टाइम जाऊ शकतो जर असेल तर तसा मी तुम्हाला मेसेज करेन जर इव्हेंट कारण मे बी इव्हेंट असेल तर तसा मी तुम्हाला मेसेज करेन जर इव्हेंट लवकर आलो तर तुम्हाला तसा आय होप तुम्हाला आहे म्हणून ओके आय होप तुम्हाला